सामान आवाज घ्यायचा तसेच मुखेड तालुका आमदार माननीय तुषारभाऊ राठोड इंदूर सुद्धा आगमन योगाचं कृपया आपण जे बाहेर थांबलेले नाही कोणते गोरगरिबांचं सगळ्यांना विनंती प्रत्येक ठिकाणी हे मोर्चार उपस्थिती दर्शवायचं आणि हे राज्य सरकार में चले आते, वो खुद समर्थन में चले आते। भाइयों, ये तुम्हारा हमारा मान सम्मान लढायचं, तुम्हारा हमारा हक्क लढायचं। ये ना आपण आजूबाजू रोडे इंधन मत गमावा, आपले समाजाने गालबोट लागी असो काम मत करा। कारण आता ती जवळजवळ 200 किलोमीटर ती आपल्याला मान्यवर आता वेळ आहे, आता भेटे रे एकदम हम लोग जो कोणी काय रोडे खाते इंडियाचा। कृपया मुख्य तालुकारो आमदार माननीय तुषारभाऊ राठोड वसोद आपण डॉक्टर बीडी चव्हाण साहेब का करतो आपण मान्यवर सुद्धा बोले। हां कृपया हा झाडे सुभाष दादा म्हणून विनंतीचा सुभाष ये ठिकाणे रे प्रिया अखंड भारतीय गोरमाटी समाजेरो मुलक मैदान तो प्रादाबाग अनिल बिया खोला ये ठिकाणे रे अजून सुद्धा आगमन होतं।
सकेर नामले सकू कोणी बेव सकवे नायचं आव सेज वे नाव सेज वे नायचं આપણે ના શાંતિથી રહેજો બાપુ સેવા બહાર ગળ ભોગ લાગરો છો હિરણેતર પ્રોગ્રામ એના શરૂઆતી વાળ છો આપણે સકે હેડા બેચ જાય છે બેવ નામ સેવા લાલેરો લેરેचा हडू बळकोने एक जागे प्रे बेचाव ना हक्क अधिकार सन्मान म्हणाले सर्व આપણે प्राण सांभळेचा अरदास करणे बिया हॅलो बिया वर परत थांबेले तेना महाराजाचा ये साइडना कचेरे माई चढायचं ओडी बेसो झाडे हेडा गाडी बेचरेचा एवढी आव परत थांबेले ते सकेल महाराजाचा हुब्रमा जेवढी आताली बेसो जेवढी साइडना आपले ना बेचरेचा एवढी आहे छो अरदास बोले महाराजाचा हरी झाडेरी इलाक्या चुडेरी अवकाळ कोट सावकाळ कोट याडी चारी कोर तारचा धरती तू मालकांची चंदा सूर्या समनस लेदेस उभी एक धडक जावचं दनिया दकाळे जावचं सिरो समिया सकाळ करेस काळे मातेर माणसा पगे पगे माळा जावचा ओळी वाटेन सुदो करेस डोंगर पळा तार चांगले माय खाडू तारचा घरमाय गुडी तारचा सेरेम सवासेर करेस डोई पाणी तारचा वेलवाडी तारचा सेरवेल मांडवान पितळाय वाडी वस्ती सायवेची जंगानी सायवेल गुडी चुकेन करवाळ करेस आयोगम गरम करेस झकर जोला हजार पोस्ट आलेस चित्त काम फते करेस जत संभळाव आडला नायस तन्ना बेल किले जो पण कळाव तार मदरे पिताय जी सवाय रकसन सायवेसे जय जय बापू सेवा भाया कुली तरावळा लगले झुलावळा जगकारण तकारण करेवाळा पुरे गोरे ऋतु सेवा भाया सेरे ऊपर हरगडी छाया से लाडे प्रेमिती समाळेवाळा सरळे मायावाळा तुला सरो लड पडतो करना को पसारो सुतान सुतार वळक करायवाळा गुरुम जन्मो पुरी आता रायाली धर्मणी विमाना केलो छोरा सोभिमाने सीख देतो सारी मलक करायवाळा गुरुन गुर करायरो केसुला नाही गुरुन मोरायरो मो मलक संचित करेरो हरो भरो करेरो बिलो तू ओटाय रोडी रोडी आजो बापू सेवा भाया रोडी रोडी आजो बापू सेवा भाया बोलो सेवालाल महाराज की रानी मरियमा माई की डॉक्टर रामराव बापू की वसंतराव नायक की नाथा गोर की नायक काशीनाथ भिया की जय शिवाला जागे वर पर जे काही जप मेले तो भाइयों काय नाही घे तुझ्या आपल्याला वारंवार मारू लागले मारूच आपण एवढी आता बेचायचं मार भाई पण सगळा सगळं होतो आपण ते टीव्ही पे आधी काय આપણે નાંદેડ જિલ્લા રે માઈ આપણે એસટી રિઝર્વેશન આરક્ષણ મળે રે સારું लारे 17 सप्टेंबर लगा सलाग छो जन अमरण उपोषण करेवाळ आपण आते लगा 17 भी महाराष्ट्र रे माई अमरण उपोषण किदे जे अमरण उपोषण किदे असे आपण वीर कोंदून मयता बलावचू ॲडव्होकेट प्रदीप बिया राठोड आणि पापाराव चव्हाण हे आपले महाराजाचं आपले नेता आमदार साहेब डॉक्टर बीडी चव्हाण साहेब आणि प्राध्यापक अनिल बी इंदूर हाते ती आपण दोन सन्मान एकच म्हणा आपण नांदेड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष समाधान धिया जाधव आपण उभं आहे सर ध्यान देता आणि देखो बियाव आपण रे सारू शोध नामरण उपोषण करेवाळ हे भाग आपण म्हणा होबेचा आपण काळजी करे गरज शेषा प्रत्येक तांडेती आयोजकों नायक कारभारी हसाबी नसाबी डावे साडे बारीशे याडी भेने आपण से आयोजकों गोर भाई बारेड तालुकाती बारेड जिल्हाती आपणे मार्गदर्शन करेन आयोजकों से मान्यवर मंडळी आपणे से बोलू काशी संत श्रेष्ठ सेवालाल महाराज हिंदू चरणे में प्रार्थना करतानी मत प्रस्तावना सारू उभो छू आपणे वेळ छई આપણે જે માન્યવર આયા છો મેં આપણો આમદાર तुषार भाऊ राठोड डॉक्टर बीडी चव्हाण ये मंडळीने जे છે हिंगोली जातानी होते जिल्हा स्तरीय सभा છે वो सभाने वो मार्गदर्शन करेवाळ છે तो थोडोसो कार्यक्रम में बदल करतानी આપણે જે છે ये प्रस्तावना थोडक्यामध्ये जे છે આપણે કહેવાળો છું
की आपण शेणच मागवलं होतं की आपण काही चालवतो आपण एसटीला रिझर्वेशन साરું દારે વર્તમાનપત્ર છે ટીવી છે સે વાતે છે કે ગરજ છે વેળેરો ભાન નકારતાણી આબત येता આપણે માન્યવર મંડળી છે થોડોસો કાર્યક્રમ બદલ કરતાણી આપણે શેર માફી માંગતાણી આપણે જે માન્યવર છે सुरुवातीनं આપણે ડોક્ટર બીડી ચૌહાણ સાહેબ इंदूरमा विनंती करू છું की वो आता आणू आणि हमने मार्गदर्शन करू आदरणीय बीडी चौहान साहेब तमाम तांडेवायचे सगळे गोर बंजारा बंधू आणि भगिनी दावे साणे लष्कर लावा युवक गोरसेना गोरशिकवाडी आणि से आता बंजारा समाजाचे काम करवाचे नेतागण आणि एक कार्यक्रमाचा मुद्दाम प्रत्येक संघर्षमय जेरो ईश्वर वालों से तुम्हारा हमारो एकमेव मराठवाडा मारो एकमेव आमदार डॉक्टर तुषार भाऊ राठोड आता तुम्हाला सर्व आता आमेलो छ आणि हे आरक्षणावर लढाच आपण काय केले कारण भीक मागले कोणी आणि भीक मागे ते तकडा वाळाचे लोक जर आपण खरे आता ते आरक्षण पिय आपण आमच्या लढणी लागते ते लढणी लागतो આપણે દેશમાં इंग्रज सरकार आओ इंग्रज सरकार आया नंतर समाज हमारे ऊपर अन्याय करे लोगों कारण ये समाज को सेना बोला धान्य पुराव सेना खाद्य पुराव से शस्त्र पुराव ये जगह में जर कोण ये तो गो समाज दशमी माध्यमाते ये सरकारेला से लोकांना पुराव नवडाई मोठो राजावीय कताई मोठो रंगवीय तरी होना अन्न पुराव काम ये देश में गोर समाज करतो तो इंग्रजन हायनो वाटो हिंदू धर्म नाळ आपण तोडला के गोरमाटी जर येते ते हाकाल दिले तो आपण येते राज्य कर सकाचा करताने आपल्याला ट्राय करताने आपले माथे ऊपर शिक्का मारेला ही इंग्रज सरकार आता शिक्का मारते नो ही शिक्का मारल्यानंतर आपण वन फटके लगे 1,64,000 अत्रा इंग्रजांना मारेलो काम हे देशामध्ये फक्त गोर समाज विरोध आणि जत्राही काही आपण या ठिकाणी शस्त्रगते देश पुरावा फक्त गोरवाडी समाज पुरायचं हमारो आरक्षण इंग्रज काळ मिळतो 1833 में हमें आरक्षण मिळतो और नंतर हा निजाम काळ मध्ये मराठवाडा संपूर्ण गाम संपूर्ण जिल्हा येथून हा निजाम काळ मध्ये एसटी प्रवर्ग मध्ये मिळते वसंतराव नाईक जन्म वेगो वसंतराव नाईक साहेब दी वेळे दिल्ली सरकारने आदेश ये ठराव हे मराठवाडा महाराष्ट्र मध्ये देवे दिनानो पारित सुद्धा वेगो रामराव बापू महाराज जे तमाम हमार सारो रस्ता पर लढाई लढो हे तर मुंबईला होता मोर्चा काढो दिल्लीला मोर्चा काढो और सुद्धा हे लोक दखल लिदे कोणी तमे हावे नावे हे सरकार हे कोणी जत्रा सरकार हे लारा वेगेच उंदू जर खरे आते ते बदला लेरिया आणि रामराव बापूराव स्वप्न जर पूर्ण करेरिया तमेला रस्ता लढाई છે दुसरो पर्याय છે गॅजेटेर आपण जे केले छ गॅजेटेर काही सामील मालम છે मूळ हा 1833 में 1933 में 1970 में 2014 में हा मुको आदिवासी येते आणि हमें आदिवासी सवलत म्हणो ही पर्याय छ आणि सरकारने हमें आव्हान करायचं हमें सरकारने आव्हान करायचं आम काय उद्रेक करेवा लोक छे संपूर्णपणे हिंदू तेल मानेवाळो समाज छ बरबादी संडासेन गोतरी आम राम राम कराचा मरे वेळा राम राम जाय वेळा राम राम भेटे वेळा राम 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 करेवाळे जगेर पट्टी ऊपर एकच हिंदू तेल लेन चालेवाळो समाज ही म्हणजे गोर समाज छ आपले समाजाला ही सरकार न्याय द्या असं अपेक्षा विनंती करतो साहेब तुम्ही तर मंत्रिमंडळ व्हायचो सवारे आए वाले छो बिना आए हमें ना हमारे महाराष्ट्र में हमारे मराठवाड़ा में रो हमारो मंत्री हमें चाहते वो सुधा लड़ाई आपल्याला करणं गरजेचं आहे ही लढाई आता एक दिवशी तम एकदम मोर्चा काढून घर भेजा असो येवायचे नाही रोज तुम्ही रस्ता पाळू लागे आय वळू 29 तारखेला अति विराट ये महाराष्ट्र आनो आखी उघड जाय हे महाराष्ट्र सरकार खुर्ची हाव जाय आवडी वोट टाकत आपण वो ठिकाणी नांदेड मा 29 तारखेला
आपण महामोर्चारो आयोजन केल्याचा संपूर्ण तालुका माहिती कार्यकर्ता होता आवाज मार एक त्यांनी विनंती केली ही लढाई आरपार लढाईचं आज मारो घर रे को मार छोरा बीमार छ मार याड़ी बीमार छ मार सोयाबीन बेगी मार घरे में कहीं खेते में कोई पानी दे लो बोले ये जरा अपन देखते बेटे अपन बाल बच्चा सवार उपासी मरे आज तांडे में ग्रेजुएट के प्रति शिक्षण लेता है फायदा छेने खेते में काम करतो आहे आणि घर भी लेतो आहे आज परिस्थिती समाज वेगळीच मार विनंती असली जत्तोनी आपण तमेना हमेना जत्तोने तमेना हमेना ही आरक्षण मुळे ओतोने आपण घर न थांबता आय वालो 29 तारखेला तुम्हाला तांडे तुम्ही आपण रथ फरेवाचं आपण रथ आता फरवीचं 30 रथ आता ये जिल्हा में आपण चालू केलेचा 30 गाड़ी ऊपर बैनर करता है झंडा लगाता है आगे माइक से पे बात आपण प्रचार करायचा हम सुद्धा प्रत्येक तालुका प्रत्येक ठिकाणी आपण सर्कल न्याय बैठक लेवाचा पर हात जोडून विनंतीचं चंदा करो पिसा मांगो भीख मांगो हमें कहीं मत दो मजूरी करो रोजे 10 रुपया 20 रुपया जमा गोर काही कर सकत हे सकाळी सारो सवार 29 तारखेला लाखो संख्ये किमान 5 लाख आदरा बंजारा समाज उदा आपण जमा करायचं तर मग आते ते हम जाहीर नंतर सवार तिथं ताण पडताने 29 तारखेला प्रचार करणं आज मी विनंती करू रजा लो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवला डॉक्टर महाराष्ट्रातील तमाम बंजारा बांधवांना आणि विशेषतः मराठवाड्यातील बंजारांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मागच्या 8-10 दिवसापासून या राज्यातला तमाम बंजारा बांधव रस्त्यावर उतरलेला आहे याचा एक भाग म्हणून आज हिमायतनगर येथे या भव्य बंजारा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चासाठी उपस्थित माझे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर बी डी चव्हाण साहेब आमचे वडील बंधू समाधान जाधव साहेब आपले आरक्षणाचे अभ्यासक प्रोफेसर अनिल राठोड हिमायतनगर या ठिकाणी समाज बांधव एकत्र आले पाहिजेत याची त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे असे आपले सहकारी डॉक्टर दामोदर साहेब त्यांचे सर्व सहकारी या तालुक्याच्या विविध तांड्यातून मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व बंजारा बांधव आमचे तरुण बांधव उपस्थित माता भगिनी उपस्थित समाज बंधू आणि भगिनींनो सर्वांची फार जुनी मागणी आहे मागच्या काळामध्ये अनेक वर्षापासूनची आपल्या समाजाची भावना होती की आपण कुठतरी आंदोलन केलं पाहिजे रस्त्यावरती आलं पाहिजे परंतु नेमकं 1 महिन्यापूर्वी राज्यामध्ये जे अनेक वर्षापासूनचं मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन चालू होतं या समाजासाठी या सरकारनं GR काढला आणि हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठवाड्यामधल्या मराठा समाजाच्या नोंदी तपासाव्यात आणि जर त्यांच्या नावासमोर कुणबीची नोंद असेल तर त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशा आशयाचा GR या सरकारनं निर्गमित केला कारण जर या GRच्या या गॅझेटचा आधार घेऊन जर मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर त्याच गॅझेटमध्ये आमचा बंजारा समाज हा आदिवासी आहे असा उल्लेख आहे आणि त्याचा मार्ग मोकळा झालाय की काय अशी समाज भावना आता संबंध महाराष्ट्रावर झालेली आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येनं समाज बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत आपण सर्वजण आता ही लढाई नव्यानं सुरू केलेली आहे पण आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की मागचे अनेक वर्ष आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा असलेला मराठा समाज
ज्यांनी अनेक वर्ष संघर्ष करून ओबीसीचं आरक्षण त्यांनी प्राप्त केलं. त्यामुळं भविष्य काळामध्ये आपला सुद्धा संघर्ष हा तीव्र स्वरूपाचा आपला असणार आहे. भविष्य काळामध्ये सरकारच्या स्तरावरती आपल्याला ही लढाई लढावी लागेल. त्या ठिकाणी न्याय नाही भेटला तर आपल्याला कोर्टामध्ये जावं लागेल. जे आपल्याकडे पुरावे प्राप्त आहेत या पुराव्यांच्या आधारावर आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल, उच्च न्यायालयामध्ये जावं लागेल. मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो, मी पहिल्यांदा डॉक्टर साहेब मला आता बोलले आपल्या भाषणामध्ये, मी माझ्या विधानसभेच्या बाहेर समाज बांधवांमध्ये मी मागच्या 5 दिवसापासून पहिल्यांदा बाहेर निघालो. जर माझा समाज रस्त्यावर उतरत असेल तर मला सुद्धा त्यांच्या सोबत लढावं लागेल. या भावनेनं आता प्रेरित होऊन मी बाहेर निघालेलो आहे आणि मी सत्तेमधला आमदार तुमचा सर्वांचा मी या राज्य सरकारमधला प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी आश्वस्त करतो की सरकारच्या स्तरावर त्या ठिकाणी हे आरक्षण भेटलं पाहिजे. यासाठी जे काही करायचं असेल ते पूर्ण क्षमतेनं आणि इमानदारीनं मी भविष्य काळामध्ये करेल असं आपल्या सर्वांना या निमित्तानं मी आश्वस्त करतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत माझं बोलणं झालंय. आपण सर्वांनी माझा निवेदन आपण बघितलं असेल सोशल मीडियावरती आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की याबाबतची वस्तुस्थितीचा अभ्यास करून तात्काळ अहवाल सादर करावा असे आदेश माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील जे आपल्या समाजाचे प्रमुख लोक असतील, जे कोणी आपले नेते असतील, सामाजिक संघटनेचे प्रमुख, या विषयाचे अभ्यासक असतील, या सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्री महोदयांसोबत लवकरात लवकर एखाद्या बैठकीचं आम्ही आयोजन करू आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करू की आमचा विषय जर आपण आयोगाकडे दिला, मागासवर्गीय आयोगाकडे आपण दिला तर भविष्य काळामध्ये काही महिन्यामध्ये पूर्ण करून गोष्टी भविष्य काळामध्ये सरकारच्या माध्यमातून घडल्या पाहिजे. यासाठी मी प्रयत्नशील राहील असं आपल्या सर्वांना या निमित्तानं मी आश्वस्त करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय सेवालाल. जोरदार टाळीर गजर भाई स्वागत करायचं ब्याव बाहेर सामू देखेरचं मुंबई से एक ठिकाण रे उपरती तुम्हारे हमारे सारो रात्री रो प्रवास करम प्रभाती आपल्याला मुंडांग व्हायचं. दादा समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, घडवण्याचा दादा मताचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभियुक्तता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान
नी आपलो समाज शेती मोठोचा शेने सोबत लेन चालेवळो समाज आपण एसटी कॅटेगरी मध्ये आयो जो कोण कास्टेर लोकूर आरक्षण आहे ना धक्को न लागता आपण स्वतंत्र आरक्षण चारोच अरे ही समाज पुन्हा भारतात पोचू शकत एक वेळ अवघितो तो वनावर हक्क का मळेनी अरे हानु तम तावकडे भेटते हणू आपले हक्के सारू तो ही कोण रे हे काहीच आपले उडान आपण येऊन दकादा आपण येदूर सब विले वाट लगादा फक्त आपण आरक्षण न देऊ आरक्षण द्यान आरक्षण न देर कारण फक्त म्हणजे आरक्षण न देर कारण कायचं नेमका तमेन केली वाटच काय आपण आरक्षण भेटेनी अरे वाटो अशक्यच अरे जना 1857 मध्ये 3.5 लाख ब्रिटिशन मारे ब्रिटिशन विरोध करे वाळो समाज आपलो होतो आपण अडचण दे रे ते ओनू ना की 1871 में वो आपले बाय क्रिमिनल ट्राइब्स एक्ट 1871 लगाना के क्रिमिनल ट्राइब्स एक्ट का तो काय जन्म जात आपले बंजारा समाज में जे भी जन्मिया अरे नानक्या शोबाळाचे एक दनेरिया उ जन्म जात क्रिमिनल ठेरा गोतो ये अपना ट्राइब्स करन तड़को रोसो जल्दी जल्दी जन्म जात आमेना क्रिमिनल ठेरा ना के अरे जना आपण ट्राइब्स केला की तेने एकच आपण ट्राइब्सचे आपण ट्रायबल कम्युनिटीचा आपलो आरक्षण आपल्यान चावचं शेना मा एक वाक्य दुजू समर भाईओंदून मा वाक्य दुजू जे आपण इंस्टाग्राम YouTube सोशल मीडिया म चलावतो ओमे मा शेना के दुजू आपण कुलशे जाते र छोरी ओंदून बांडेर छेनी आपण केनी कोई आपले याडी भेने जाते हिया तो काटन फेकना गेरो पण केरी याडी भेनन गाळी देवाळो समाज आपलो छेनी तो केनी काय बोलेर छेनी आपण किती काय लेळो देव चेशन लेन चालेवळो आपलो समाज आत्रा केन मार दिवात संभावचो आणि शेना मार सोबत एक बार शालन महाराजर गजर गणू मास आशा करूचून दशक जोरेती गणू शालाल महाराज की शालाल महाराज की धन्यवाद। अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं दिए जाते हैं। जिसका ज़मीर जिंदा है वो खुद चले आते हैं। यानी जगदंबा जय सेवालाल महाराज यांना नमन करू छू आणि जे चक प्रतिष्ठित आपण नायक हे कारभारी डाव आसामी आणि वेगवेगळे तालुक्यात आयोजक प्रतिष्ठित नागरिक गोर भाईओ आरक्षणेर लड़ाई कहीं हाजिर छे। आरक्षणेर लड़ाई ही कहीं हाजिर छे। भारत स्वातंत्र्य ह्यो अपने माई आणि बरोबर एक खासदार अपने लोकसभा में बंजारा समाजानं आदिवासी में निवडणूक येताना तो चर्चा की दे बरोबर आपण जर देखा तो बंजारा समाजाचा इतिहास खूप मोठाच 1598 बाई एने केतानी एक यार हीच ओमाई सदा बंजारा समाज आदिवासी केतानी उल्लेख काही लोक केरेच की बंजारा समाज अफगाणिस्तान में आया अफगाणिस्तान काही भारताचा एक भाग येतो आघाडी आपण जर देखा तो अफगाणिस्तान सुद्धा भारताचा भाग येतो रे। अफगाणिस्तान भी श्रीलंका भी नेपाळ भी याचक जो एक खंड तो भारताचा भाग येतो म्हणून केवळच मूलतः हम जो भारतीय नागरिक था आणि भारतीय नागरिक ये बंजारा समाजाचा उल्लेख महाभारत सदाच जना दुर्योधन एक महिलारो विनयभंग करायचं वही बंजारा येतो
वो माहिती दो तो हमारा जो आदिवासी बांधव था एनु विरोध करे काही प्रश्न आहे पण आजकाल काय होत प्रामाणिकपणा खूप कमी होत लोक आजकाल काय करायचं की मनच सावच जे काही मिळे मनच दुसऱ्याने काय मत पण ही साठा काढावाळो समाज ही रोडेपर्या काम करावाळो समाज कतराक दन चाले हमार सबच्यावर नोकरी आता हिमायतनगरचा आपण विचार किदे एक राठोड साहेब डॉक्टर से फक्त इतर समाज में देखो व्यवसायिक देखो व्यवसायिक एक 4-5 लोग सा अपने हिमायतनगर में व्यवसाय करेवा म्हणजे गरिबी आणि दरिद्री ही आपण ना अनेक वर्षाती उमाईज आपण इचनचा आणि हैदराबाद गॅझेट माई एक जे 12-13 जातेच आज मराठा समाज जर हैदराबाद गॅझेट लागू से सकच तो आपण काय सके नाही वर्षारू आपण ना एक मोठा संघर्ष करून लागे घरेम बेसन तमने काय मळेवाळा छे घरेम बेसन हमने ना तमने रे काय मळेवाळा छे અને આગળ પીઢી જર કલ્યાણ કરે રહ્યા તો તમે બહાર નીકળવું લાગે જે લગુ તમ બહાર નીકળે કોની જે લગુ રસ્તા પર આયે કોની જે લગુ જેલ ભરો કર્યો કોની કે તે શાસનના અને પ્રશાસનના સ્થળો કી ફળો કરો સકોની પોતે લગુ તમારો અને અમારો વિચાર કોઈ કરેવાળો છે તમે બહાર નીકળવું લાગ્યા જેલે જાય તૈયારી રખડવું લાગ્યા जना कधीतरी तुम्ही आरक्षण મળ્યા ઓરસારો आज मराठा समाज जो हैदराबाद गॅझेट छ और नुसार आरक्षण મળો છે काही लोग सुप्रीम कोर्ट में हाई कोर्ट में घेते तो कोंदूर जो रीट पिटिशन छ वो अमान्य कर लागे छ एर सारो આપણો जो रस्ता छ वो खुलो वेगो छ मोकळो वेगो छ फक्त તમને ना रस्ता प्रेर लढाई ही તમને लढणू लाग्या आणि ओरसारी काय एक दिलीप राठोडेर છે किंवा एखादी नेतारो काम છે ये एखादी नेतारो काम છે તમે ચકેના नेता એવો લાગ્યા તમને ના પ્રત્યેકના नेता એવો લાગ્યા વાટે પર આવવું લાગ્યા ઓરસારું એક જ વિનંતી છે કે એર આગે આમાં 29 તારીખે નાંદેડ જાહેર છે આપણે આપણે ફરીથી બાટી લો પાણી લો आणि लेताही આપણે ना निकळेल 29 तारखेला अत्रा बोलूचू आणि थांबूचू जय सेवाला हमारे तालुका में हमारे समाज नायक नायकन कारभारी नसाबन सरपंच उपसरपंच से चेयरमैन सदस्य हमारे भाई बहन आणि हमारे प्रमुख पाहुणे मंडळी एक तालुका कृती समितीरो एक उपाध्यक्ष नातेती एक विनंती छ लाड काही जाऊनी आंगेलो जास्त कुणी औ अब आपण पाणी खूप पडबोच शेतारी नापिकी वेगळीच तरी आवाज को मालूम छे नहीं पण एक बात लागीच करून सब लोग केले तरी आपण काहीतरी भले वाढून बात काम एक बात आज लागीच केले तर हमारा मान सपत्री रामराव महाराज शिवालाल महाराज की लढा सुरू हुयो प्रेम सिंह महाराज और सोप्तेर माई छ अनेक गोर बंजारा समाज अबे तो लड़ते आए थे थोड़ी से 1-2 किलोमीटर हैदराबाद के पुलिस के साथ करने से आते वो सब तुम हमसे आज जुड़ावेचा एक ही बळ रगाडा एक ही ताकतदार जना बलावना डिग्री मंजर निवडणूक होते तो 8-10 गाड़ी लगावू झंडा लगावू खरावू पण मार लड़ाई छे ने मतम हारगे तमार हमार छिजा पर छ शिकन बेकार छ विचार है कतरी मंदिर झंडा झुली है वो गवर्नमेंट ने आपण एक लिया एर साल एक जागाओ मान सम्मान देखो मत जना बलाव जनाओ अत्रा तने विनंती करतो या ठिकाणी थांबूचू जय सेवालाल जय सेवा धन्यवाद मामा तमार करी हिम्मत देवा हमार टूटेला अंदर रे आईच लड़ाई थी का तो 1872 ती लेतानी 51 लगू आपण गुन्हेगार जमात वेते आते जे काही ब्रिटिश सरकार आपण जमात ही शब्द लागू कितो म्हणजे ओटाईन आदिवासी होते ओरे नंतर जे काही ये देशेरो सरकार जनगणना कितोच हैदराबाद सरकार जनगणना कितोच वो प्रत्येक जनगणना में ही पुस्तक समावेश ही कायदा पुस्तक ते कायदा पुस्तक
खूब तकमेलेचा માં આપણે જ્યાં સન્માન કોની કરે વાળો આપણો જ્યાં કોની વેળ લેવાળો પરંતુ માં કઈ પ્રશ્ન છે बिया आपण आता ही वनवा पेडवोच एसटी आरक्षण संदर्भेમાં कायदे तंत्यात बोल रेच 1871 થી લેતાणी आबे नगूर आजे नगूर शेवाटे આપણે समोर मांडरेच अनेक टीव्ही चॅनल आपण डिबेट केलीच जना काही प्रश्न करण्याच की 70 वर्ष पण आदिवासी येते जमात येते तो आपण 16 महिने काय आबे लोक करता येते तो ही प्रश्न आता आपली आगे पिढी समोर कारण घेतानी आपण बाप दादा जंगले येते आपण जना काही राजकीय परिस्थिती जना आपण पेटर उठे कोणी आपण हक्क आणि अधिकाराकडे घरमारेकरण वंचित रेगेचा आजे मा तरुण प्रश्न विनंतीचा बिया समाजकारण राजकारण करतोस आपली सेवा ते आपण अनेक संघटना अनेक पक्ष आपण बाजून राहतानी ही जे चेतको नको वनवास ही आगडोम फक्त हिमायतनगर नगरी पुरता मर्यादित न करता आवाळे कायम आवाज 29 तारखेला नांदेड आंदोलनचं मराठवाडा जिल्हा आंदोलन वेळेचं महाराष्ट्र जिल्हा आंदोलन वेळेचं ही आंदोलन करतो वेळेस महाराष्ट्र राजधानी मुंबई आपल्याला जाणू लागेल आपण काम धंदा बाजून रकावू लागेल आपण हेवा देवा बाजून रकावू लागेल आणि ही चेतको नको वनवा महाराष्ट्र मुंबई मध्ये आपण रकावू लागेल वेळ प्रसंगी आपल्याला बाजूर आजूबाजू राज्य तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि भारतीय माई गोरमाटीने एकत्र करण आपण जी संत परमपूज्य स्वर्गीय रामराव बापू स्वप्न हेतो सेरे आगर अगर राम ये देशम कोई हमें लेकी सूची लोकन के ताई जर कोई मागणी की हो इंदिरा गांधी पंतप्रधान व्यक्ती धरती आपण जर फोन करते हो तो रामराव बापू की दोस्त आणि रामराव बापू स्वप्न पूर्ण करे सारू आपल्याला दिल्ली जाऊ लागे घटना दुरुस्त करे सारू रोज दिल्ली मायरो कोई सरकार वेळो होना आपण जागो करू लागे आपण हक्क आणि अधिकार मला मिळवू लागे जे सारू आपलो आंदोलन सातत्यपूर्ण आंदोलन आपलो मग काही कोणी बोललो आंदोलन आपले जिवंत पळो राखू लागे वाळोच आवाळे काळे मग आपले मायरो आपण हक्क आणि अधिकार मानले सारू आपण जिवंत राहा से हेताने आपण हे आंदोलन मग
पूर्ण गोर बंजारा बांधव आज हिमायतनगर तालुक्यामध्ये जो एकवटलेला आहे तो मुळामध्ये विषय असा आहे की हैदराबाद गॅजेटची जी काही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झाली त्या चर्चेच्या माध्यमातून ही बाब स्पष्ट झालेली आहे की गोर बंजारा बांधव हा पूर्वीपासूनच शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीची पात्रता पूर्ण करतो आहे, परंतु आझाद भारताच्या 79 वर्षामध्ये येणाऱ्या सरकारे आलीत आणि सरकारे गेलीत, परंतु या सरकारने त्या बाबीची कुठली दखल घेतली नाही आणि हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून संपूर्ण बंजारा समाज जागा झाला आणि हे कळालं बंजारा गोर बंजारा बांधवांना हे कळालेलं आहे की नाही आमचा अधिकार जो 79 वर्षामध्ये दाबून ठेवलेला आहे आणि म्हणून आता जो काही ही काही जनभावना जी आहे ती अत्यंत तीव्रतेने आपल्याला जाणवत असेल। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जनभावना उफाळून आलेली आहे आणि एकच आता मिशन संपूर्ण गोर बंजारा बांधवांचं आहे की जे काही एसटीचं रिझर्वेशन आहे ते आता मिळवल्याशिवाय थांबणार नाही, अशा पद्धतीची भावना आहे। जर सरकार येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या बाबींची गंभीरतेने दखल घेत नसेल तर असा इशारा या ठिकाणी देतो की सरकार सुद्धा आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही। ही गंभीर बाब लक्षात घेऊन गंभीरतेने त्याचा विचार करावा। त्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण असं आहे की एसटीसाठी असणारी जी काही पात्रता आहे त्या पात्रता पूर्णतः गोरमाटी समाजाकडे आहे। म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगायला हरकत नाही, हैदराबाद गॅजेटमध्ये अब ओरिजिनल नावाचा शब्द आहे। अब ओरिजिनल या शब्दाचा अर्थ जर असेल आपण समजून जर घेतला असेल तर त्याचा अर्थ होतो आदिवासी किंवा मूळ निवासी किंवा मूळ मालक, या भारतभूमीचा मूळ मालक असा त्याचा अर्थ होतो आणि या भारतभूमीच्या मूळ मालकाला आज मागण्याची पाळी आलेली आहे आणि म्हणून या वेदना या आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आलात। तुमचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद तुम्हाला सर्वांना मीडियावाल्यांना देतो, कारण तुम्ही जी खरी लोकशाहीमधली ताकद आहे आणि लोकशाहीची जे काही फोर्थ पिलर म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे ते अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आपण या ठिकाणी सांभाळत आहात। संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पाहतो आणि एक निवेदन नम्रपणे या ठिकाणी करतो की जेणेकरून जे काही आदिवासी बांधव आहेत ज्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे, आम्हाला कुठल्याच्याही ताटामधलं घेण्याचं काही कारण नाही, परंतु जे काही आहे वाटा तो वाटा शेड्यूल ट्राईब म्हणून देण्याचं काम भारत केंद्र सरकार करेल। महाराष्ट्र सरकारला शिफारस करावी लागेल। त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये जेवढे काही मागासवर्गीय आयोग निर्माण केले गेले असतील, गठीत केले असतील, त्या सर्वच आयोगांनी हे सिद्ध केलं की गोर बंजारा समाज हा शेड्यूल ट्राईबची पात्रता पूर्ण करतो आहे आणि त्यांना शेड्यूल ट्राईब म्हणून डिक्लेअर केलं पाहिजे, अशा पद्धतीच्या शिफारसी प्रत्येक आयोगाने केलेल्या आहेत। परंतु कलमकसाई सरकारने, इथल्या कलमकसाई लोकांनी हा खूप मोठा अन्याय केला। आता अन्यायाची परिसीमा त्यांनी ओलांडलेली आहे, म्हणून त्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी केवळ हिमायतनगरच नव्हे तर संपूर्ण आता महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या नंतर संपूर्ण भारतभर आंदोलन उभं करण्याची ताकद आता आम्ही ठेवणार आहोत। निवेदन करत आहोत। पाठीमागे आम्ही निवेदन दिलं होतं, आता आम्ही मोर्चाच्या माध्यमातून आमच्या ज्या काही मागण्या आहेत ते शासनाला आम्ही जागृत करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। आमची जे एसटी आरक्षणाची जी मागणी आहे ही आत्ताची नाही आहे, ही जवळपास 70 वर्षापासून आमची मागणी आहे। त्याबरोबरच जे क्रायटेरिया आहे निकष आदिवासीचे, तर आदिवासीचे जे 5 निकष आहे ते 5 निकष जो आमचा बंजारा समाज आहे ते पूर्ण करतो। परंतु आतापर्यंत काय होतं की आतापर्यंत आमचा समाज जागृत नव्हता, आमचा समाज संघटित नव्हता, आमच्या समाजाला काही कळत नव्हतं। आमचा समाज जो आहे जंगलामध्ये राहणारा, काबाड कष्ट करणारा, मेहनत करणारा आणि मेहनत करून जगणारा समाज, त्यामुळं आमचा समाज आतापर्यंत रस्त्यावरती आला नाही। आज समाजाला कळून चुकलेलं आहे की एका झुंडशाहीसाठी किंवा काही संख्या दाखवल्याच्या नंतर शासन जर समजा हैदराबाद गॅजेट जर लागत असेल तर मग बंजारा समाज जाणे कोणता पाप केलं की समाजाला न्याय देत नाही आहे। म्हणून विनंती आहे आम्हाला महाराष्ट्र शासनाला की आपण जे आहे बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत जर आम्हाला एसटीचं आरक्षण जर नाही दिलं तर आम्हाला परत काय तुमची पुढची दिशा आहे? आमची पुढची दिशाच्या विचारामध्ये जर आम्ही गेलो तर आम्हाला शासनाला आम्ही आता आवाहन केलेलं आहे वेगवेगळे निवेदन देऊन की आम्हाला एसटीचा दर्जा आहे, आरक्षण आहे ते मिळायला पाहिजे। कारण का आम्ही ही मागणी काय आतापासूनची नाही, 70 वर्षापासूनची आहे आणि शासनाने जे वेगवेगळे आयोग या ठिकाणी निर्माण करून हे केलेले आहेत त्या सर्व आयोगाच्या शिफारसी आम्ही मागासवर्गीय आहोत आणि एसटी आरक्षण या समाजाला मिळायला पाहिजेत अशा प्रकारच्या शिफारसी आहेत। आणि दुसरं की एका समाजाला जर समजा
हैदराबाद गॅजेट जर लावत असतील म्हणजे संख्येच्या बळावर आणि झुंडशाहीच्या बळावर, तर आम्ही काय पाप केलेलं नाही आहे. आम्ही मूळ आदिवासी या देशातले आहोत आणि हे देश घडवणारे आम्हीच आहोत. आमचं आज तालुका हिमायतनगर तालुक्याच्या वतीने सकल बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आहे शासनाला. काल आमचा किनवट या ठिकाणी उपविभागीय कार्यालयावर आंदोलन झालं. आज हिमायतनगरला आहे, याच्यानंतर हदगाव आहे आणि 29 सप्टेंबरला जिल्ह्याच्या ठिकाणी हा समजणे की सकल बंजाऱ्याच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जर सकल बंजाऱ्याच्या वतीने आपल्या शासनाला राज्य शासनाने 2 सप्टेंबरला हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ज्या धर्तीवर आरक्षण दिलेलं आहे, आम्ही तर मूळ 1871 पासून गुन्हेगारी जमात आणि 31 ऑगस्ट 1952ला या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आम्हाला सेटलमेंट कॅम्पमधून मुक्त केलेला आहे. मराठवाड्याचा हा जो काही भाग आहे हा हैदराबादचा राहणारा मूळ भाग आहे आणि नांदेड जिल्ह्याचे जे सीमावर्ती भाग आहे आमचा किनवट असेल, आदिलाबाद असेल, त्या ठिकाणचे असलेले आमचे सगळे बंजारा समाज आणि आदिवासीचे सगळे आम्ही निष्कर्ष पूर्ण करतो. जर सरकारने या गोष्टीकडे गंभीर्याने जर विचार नाही केला तर आगामी काळामध्ये आम्ही 29 सप्टेंबरच्या नंतर तीव्र आंदोलन, राज्यभर आंदोलन आणि देशभर आंदोलन छेडण्याची हा सकल बंजाऱ्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन करतो. सकल माझ्या तमाम महाराष्ट्रातील सर्व बांधवांना माझी विनंती आहे. मी गोर बंजाराचं एक स्टुडंट आहे आणि या निमित्ताने आज हिमायतनगर येथे मोठा जनआक्रोश मोर्चा बंजारा समाजाच्या वतीने पार पडला. यामध्ये लाखोच्या संख्येने आमचे बंजारा बांधव जमा झाले होते. तर आमची सरकारला हीच विनंती आहे की जे हैदराबाद गॅजेटमध्ये तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देताय आणि त्याचसोबत आमचं तिथेच क्लिअरली असं नोंदणी केलेलं आहे की बंजारा समाज हा पूर्णपणे ST मध्ये मोडतो. जर सरकार वरची लाईन बघत असेल आणि मराठा समाजाला आरक्षण देत असेल आणि खालच्या लाईनकडे दुर्लक्ष करेल तर हा खूप मोठा बंजारा समाजावर अन्याय आहे आमच्यावर आणि याचं आम्ही दखल घेणार म्हणजे घेणारच. आज निवेदनरित्या आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की आमच्या बंजारा समाजाला तुम्ही योग्य ते आमच्या हक्काचं आरक्षण दिलं पाहिजे. जे काही आमचं STला जाण्यासाठी आमच्या समाजाचं जे काही रूल्स असतील तुमचे ते सर्व आम्ही जेव्हापासून भारत स्वतंत्र झालेला आहे तेव्हापासून आम्ही त्या पूर्ण तुमच्या रूल्स फुलफिल करत आहोत. तरी आमचं महाराष्ट्र सरकारला एवढंच विनंती आहे की आमचं हक्काचं आरक्षण बंजारा समाजाला दिलंच पाहिजे. यानंतर आंदोलन अजून तीव्ररित्या होईल आणि मोठ्या संख्येने बंजारा बांधव पूर्ण शहरामध्ये एकत्र येऊन पूर्ण चक्का जाम करतील. हे पुढचं पायऱ्या असेल. पण आज नियोजन जर तुम्ही ऐकलं तर तुमचं कोटी कोटी धन्यवाद आणि बंजारा समाजाकडून मी एवढीच मागणी करतो. जय शिवालाल, जय महाराष्ट्र, जय शिवा.